वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस। ही गोष्ट आहे आमच्या गावातील वसुबारस दिवशीच्या पहाटेची। आकाश अजून अंधारातच असतं आणि आमची आई उठून अंगण झाडायला सुरुवात करते। झाडलोट करून शेणाच्या गवळणी घालण्यासाठी अंगण सजविते। तुळशीच्या कट्ट्याजवळ शेणाने सारवून घेते। त्यावरती शेण मळून गवळणी घालायला सुरुवात करते। कट्ट्याजवळ दिवे लावते आणि सगळं अंगणच उत्सवात रंगून जातं। पहिल्या दिवशीच्या गवळणी अशा असतात की पांडव आपला वनवास संपवून परत आले आहेत। गावकरी त्यांच्या स्वागतासाठी अंगणात दिवे लावतात। फुले आणि रंगीबेरंगी सजावट केली जाते। गवळणीच्या पाट्या, झेंडूच्या फुलांनी भरलेल्या ताट्या, अंगणातील हलके हालचाली हे सगळं त्यांच्या परत येण्याचा उत्साह आणि आनंद दर्शवितं। या गवळणीत मुख्य असतो तो बळीराजा। बळीराजा हा झोपलेला असतो, म्हणजेच आजारी असतो। त्याच्या डोक्याजवळ गवळणी त्याची सेवा करत असतात, त्याचे हातपाय दाबत असतात आणि त्याला योग्य प्रकारे सेवा करत असतात। हा बळी पडला राजा, त्यामुळे त्या बळीला सजवण्याची आमच्या सर्वांच्यात ओढ लागलेली असायची। त्याचा हार, त्याचा मुकुट आणि त्याचा भला दांडगा करदोडा आणि त्याच्या पायातील वाळे हे तर नेहमीचेच। त्याच्या सोबत छोटे मोठे हार आणि इतर दागिने सुद्धा खूप असायचे। पहिल्यांदा बळीराजा तयार केला की मग गृहिणी आपल्या घरातील सर्व कामांचं त्यामध्ये गवळणी तयार करत असतात। त्यामध्ये कुणी धान्य दळलेलं जातं ठेवायचं, कुणी स्वयंपाक करण्यासाठी त्या गवळणी समोर चूल ठेवायचं आणि तुळशी वृंदावना समोरच घरच्यांसाठी, तिच्या धन्यांसाठी आरोग्याने समृद्धी मागत असायची। पहिल्यांदा शेण मळून वरती निमुळता होत जाणारा असा आकार करून घ्यायची। त्यानंतर त्याचे डोकं करून घ्यायची आणि त्यानंतर त्याचे हात करून घ्यायची। हे सगळं एकमेकांना चिटकवलं की ज्या गवळणी असायच्या त्यांच्या डोक्यावर पाट्या दिल्या जायच्या। कोणाच्या पाठीमध्ये मिरची असायची, कोणाच्या पाठीत भुईमुगाची शेंग। तर असं प्रत्येकी काही ना काही आणणारी असायची, काही ना काही नेणारी असायची। सगळ्या गवळणी आवर्जून पाहायला यायचे, त्यामुळे त्या शेणाच्या गवळणीचं एक वेगळंच नगर तिथं आपल्याला पाहायला मिळत होतं। पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी गवळणी जास्तच असायच्या, तिसऱ्या दिवशीही जास्तच असायच्या। काहींची बाळही त्यांच्यासोबत असायची। दुसऱ्या दिवशी आणखी एक थर पडायचा, तिसऱ्या चौथ्या दिवशी, आणि डोंगर हा म्हणण्यासारखा खूप उंच डोंगर व्हायचा। पाडव्याच्या दिवशी मात्र फार वेगळं व्हायचं। त्यामध्ये बळीराजा हा झोपलेला असायचा, त्याच्या अंगावरती कापूस ठेवलेला असायचा। गवळणी असायच्या, त्यांच्या समोर पांढऱ्या शुभ्र शेवया ज्वारीच्या पानावरती ठेवून त्यांची पंगत बसवायची। ज्वारीची कणसासहित 5 ताटं घ्यायची आणि एक ऊस यांचा झोपडी सदृश आकार करायचा आणि त्यांच्यावरती लावायचा। इतर दिवशी या नगरात नसणारी एक दीपमाळ, या दिवशी मात्र एक दीपमाळ पाहिजेच असते। एवढंच कशाला, तर त्या कलाकृतीमध्ये एक वेश, म्हणजे गावाला जशी एक वेश असते तशी असायची। दोन्ही बाजूला 2 खांब असायचे, वरती एक काठी ठेवलेली असायची। अशा वेशीच्या स्वरूपात सुद्धा ते होतं। आम्ही 1980ची मुलं, त्यामुळं आम्ही हे सर्व पाहिलेलं आहे। आमचा जन्मही गावातलाच, त्यामुळे मग आम्ही आमच्या आईला विचारायचो, आई हे कशासाठी बनवलं जातं? तर त्यावेळेला आमची आई सांगायची की हा बळीराजा याच्या राज्यामध्ये खूप भरभराट होती। हा राजा खूप दानशूर होता। जरी तो राक्षसांचा राजा होता तरी सुद्धा तो खूप धार्मिक आणि दानवीर होता। एकदा तो होम हवन करत होता, त्यावेळेला त्याचे गुरु शुक्राचार्य देखील तिथे उपस्थित होते। त्याच वेळेला एक ब्राह्मण त्याच्या दारात आला आणि त्यांना राजाला दान मागितलं। त्यावेळेला शुक्राचार्यांनी ओळखलं की हा एक ब्राह्मण नसून हा विष्णू आहे।
त्यांनी राजाला सांगितले, राजन, तू या वेळेला दान देऊ नको. राजा म्हणाला, पण मी तर दानवीर आहे, मला दान हे द्यावंच लागेल. आणि राजाला बाहेर यावं लागलं. त्यांनी ब्राह्मणाला नमस्कार केला आणि विचारलं, ब्राह्मण देवता, आपली काय अपेक्षा आहे? ब्राह्मण म्हणाला, हे बघ राजन, मला फक्त 3 पावले, 3 पग म्हणत होते त्यावेळेला, 3 पग जमीन हवी आहे. त्यावेळेला राजाला खूप हसू आलं. 3 पग म्हणजे त्यांनी पृथ्वीवरची 3 पावलं मोजले की एवढ्या 3 पावलांची जमीन. हा, त्यांनी विचार न करता कमंडलूमधलं पाणी हातावर घेऊन त्याला ते दान दिल्याचं सांगणार होता. तेवढ्यात शुक्राचार्य म्हणाले, राजन, पुन्हा विचार करा, हे दान देऊ नका, हे तुमच्यासाठी फार घातक आहे. तरीही बळीराजाने ते ऐकले नाही. पाणी खाली पडू नये म्हणून शुक्राचार्य त्याच्या कमंडलूच्या तोटीमध्ये जाऊन बसले. परंतु वामनदेव अतिशय हुशार होते आणि त्यांनी एक तेथील गवताची काडी उचलली आणि ती त्या कमंडलूच्या तोटीमध्ये घातली. जोरजोरात घातल्यामुळे ती त्या सरळ शुक्राचार्यांच्या डोळ्यावर लागली आणि शुक्राचार्य एका डोळ्याने आंधळे झाले. त्यांना विवशतेने बाहेर यावं लागलं आणि शेवटी बळीला 3 पावले द्यावी लागली. त्यावेळेला वामनदेवाने अतिशय प्रचंड रूप धारण केलं आणि त्यांनी 1 पाऊल जमिनीवर ठेवलं. ही पृथ्वी सगळी माझी झाली, कारण आता हा पाऊल माझा जमिनीवरती आहे. त्यानंतर वरती आकाशात ठेवला 2रा पाऊल, तर दुसरी आकाशातलं देखील माझं झालं. आता 3रा पाऊल मी कुठं ठेवणार, कारण पृथ्वी झाली, आकाश झालं. तर त्यावेळेला बळीराजा म्हणतो की माझ्या डोक्यावर ठेवा. त्यानंतर वामनदेव त्याच्या डोक्यावर ठेवतात आणि तसंच खाली दाबतात आणि त्याला पाताळात नेतात. पाताळात नेत असताना बळीराजा ब्राह्मणाला सांगतो की मला माझ्या लोकांना भेटायचं आहे. तेव्हा ते म्हणतात की प्रत्येक दिपवाळीला तुला या पृथ्वी तलावर येऊन तुझ्या लोकांना भेटता येईल. हा आशीर्वाद देतात आणि त्याला पाताळात नेतात. तर अशी ही बळीराजाची कहाणी. बळीराजा म्हणजे अगदी समृद्ध, संपन्नता, सगळे लोक आनंद आणि भरभराट असलेला राजा, आणि त्यालाच त्या दिवशी पाताळात नेलं पाडव्या दिवशी. त्यामुळे पाडवा हा साजरा केला जातो. ही एका बाजूची कथा झाली. तर दुसऱ्या वेळेला आणखीन एक महत्त्वाची कथा येते. श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वत. गावकऱ्यांनी देवांची पूजा करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला आणि श्रीकृष्णाने आपली शक्ती दाखवली. गोवर्धन पर्वत उचलून श्रीकृष्णाने लोकांचे रक्षणच केले आणि या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा सुरू झाली. म्हणजे आपण जो डोंगर तयार करतो तो गोवर्धन पर्वत असंही असतं. हा उत्सव केवळ देवभक्ती नाही तर श्रम, श्रद्धा आणि एकात्मतेची ओळख आहे. आणि शेवटच्या दिवशी ज्वारीचे ताट तयार केले जाते, त्यावर पूजा केली जाते आणि गवळणीच्या माध्यमातून सगळ्या उत्सवाचा समारोप केला जातो. घर घर दिवे, फुले, कुंकू, गुलाल आणि उत्सवाचा आनंद हे सर्व अंगण आणि गवळणीद्वारे दिसते. संपूर्ण उत्सव म्हणजे फक्त सण नाही तर संस्कृती आणि परंपरा आणि श्रद्धेचा संगम आहे. ही गोष्ट फक्त आमच्या गावची नाही तर प्रत्येक घरातील सांस्कृतिक कष्ट आणि श्रद्धा दर्शवते. जर तुम्हाला ही पारंपरिक कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हीही अशा गवळणीचा उत्सवात अनुभव घेतलाय का.